विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ म्हणजेच इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडामध्ये ज्या घटना घडामोडी आणि त्यावर आधारित जो सिलेबस जो BA द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि पेपर 5वा यामध्ये दिलेला आहे, याबाबतची सिलेबसमधले जे 4 प्रकरण आणि त्या प्रकरणाची पूर्ण माहिती पाहिली. आणि ते प्रकरण 4 प्रकरण आपण पाहत असताना थोडक्यात प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणता भाग समाविष्ट आहे आणि त्या भागामध्ये काय माहिती दिली किंवा आपल्याला काय शिकायचं आहे याबद्दल आपण माहिती पाहिली. तर आज आपण आपल्या या भागामध्ये किंवा आपल्या या लेक्चरमध्ये दुसऱ्या भागामध्ये, काल पहिला भाग झाला म्हणजे सिलेबस पूर्ण समजून घेतलं आणि प्रत्यक्ष आज आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत किंवा आपल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या या पेपरचं नाव लक्षात घेताना छत्रपती शिवाजी आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 हा कालखंड आहे. 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि 1707 हा औरंगजेबाच्या काळापर्यंत मराठ्यांची सत्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते कसं प्रभावीपणे आदिलशाही असेल किंवा मुघल असतील यांच्याशी कशा पद्धतीने त्यांनी लढा दिला आणि महाराष्ट्रामध्ये एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं किंवा ते टिकून ठेवलं, हा कालखंड समजून घ्यायचा. आता हा कालखंड समजून घेताना प्रकरण वाईज जो सिलेबस दिला त्याची माहिती पाहत असताना प्रकरण पहिले जे आजपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि या प्रकरण पहिल्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने किंवा मराठा साम्राज्याच्या इतिहासाची साधने हे प्रकरण पहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं या साधन या मराठ्यांचं राज्य निर्माण झालं तो इतिहास समजून घेण्यासाठी काही साधने आहेत आणि ती साधने 2 प्रकारात विभागली गेली. जसं प्राचीन काळामध्ये आपण वाङ्मयीन साधने आणि भौतिक साधने म्हणजे जी वाङ्मयीन आणि पुरातत्वीय साधने ज्या पद्धतीने समजून घेतली, तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ या कालखंडामध्ये मराठ्यांचा इतिहास समजून घेताना वाङ्मयीन साधने आणि पुरातत्वीय साधने समजून घ्यायची. तर सर्वप्रथम आपण वाङ्मयीन साधने समजून घेणार आहोत. वाङ्मयीन साधनाचा अभ्यास करताना वाङ्मय म्हणजे जे काही लिखित स्वरूपात तत्कालीन स्थितीमध्ये जे लिखाण केलेलं साहित्य आहे आणि त्या साहित्याच्या आधारावरच आपण मराठ्यांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेऊ शकतो आणि या इतिहासाच्या आधारेच आपण तत्कालीन काळाच्या घटना घडामोडी समजून घेण्यासाठी एक उपयोगाचं साधन म्हणून ज्या विविध ग्रंथ आपण अभ्यासतो त्याला वाङ्मयीन साधने ही मराठी कालखंडातील वाङ्मयीन साधने समजून घेण्यास आपला उपयुक्त आहे. आता या वाङ्मयीन साधनाचा आपण विचार करता तर मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी जे उपलब्ध साधने आहेत त्या साधनाचा जर आपण विचार केला तर तत्कालीन स्थितीमध्ये वाङ्मयीन साधने निर्मितीची प्रेरणा ही तत्कालीन स्थितीमध्ये असणारे जे काही लिखाण करणारे कवी असतील किंवा लेखक असतील किंवा ज्यांना लेखनाची आवड आणि वृत्तांत लिहून ठेवण्याची ज्यांना आवड होती त्यांच्या माध्यमामुळेच ही वाङ्मयीन साधने आणि त्या घटना तत्कालीन स्थितीमधल्या
समजण्यास मदत झाली. आता मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी जे उपलब्ध साधन आहेत, या साधनाचा विचार करता ही 2 भागात विभागली गेली आहे. आणि त्या विभागणीमध्ये आपण जे भारतीय भाषातील साधने आणि परकीय भाषेतील साधने या 2 भागात त्याची विभागणी केली. आता भारतीय भाषा म्हणजेच ज्या काही मूळ भारतीय म्हणून आणि त्या भारतामध्ये दैनंदिन वापरात मातृभाषा ही वेगवेगळ्या भागात भारतामध्ये वापरल्या जाऊ लागल्या. त्यावेळेस म्हणजेच मराठ्यांच्या कालखंडामध्ये अशा विविध भाषेमध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिला गेला किंवा माहिती आढळून येते. आता ती भाषा म्हणजेच जी काही संस्कृत भाषा ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात सर्वदूर जी संस्कृत भाषा त्यावर केलेलं लिखाण आढळून येतं. त्याचबरोबर जे हिंदी साधने किंवा साहित्य हिंदीतल्या वृत्तांतामध्ये हिंदी भाषेमध्ये सुद्धा माहिती मिळून येते. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये जे राजस्थानी साधने आहेत किंवा राजस्थानमधल्या ज्या ग्रंथ निर्मिती आहेत त्या माध्यमातून सुद्धा इतिहासाचा उलगडा होतो. या सर्व बाबी तत्कालीन स्थितीची पूर्ण माहिती देतात. त्याचबरोबर जी छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम होती त्यावर कानडी भाषेमधल्या ज्या काही विविध साधनांची माहिती सुद्धा कानडी भाषेच्या साहित्यातून मिळते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांशी संलग्नित असणारे जे काही कथा कादंबरी किंवा पोवाडे रचना करणारे जे काही व्यक्ती असतील यांच्या माध्यमातून जे काही साहित्य निर्मिती झाली ही सर्व साहित्य म्हणजे जी वाङ्मयीन साधने ही भारतीय भाषेतली होती. ही झालं भारतीय भाषेतील साहित्य किंवा वाङ्मयीन साधने. नंबर 2चं त्याच्यामध्येच आहे परकीय भाषेतील साधने. आता परकीय भाषेमध्ये जी विदेशातून आलेल्या लोकांनी आपली भाषा आणि आपल्या भाषेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या विरुद्ध ज्या घडामोडी घडल्या गेल्या आणि जे विदेशी लोक होते त्यांनी जो लढा दिला छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध जी आक्रमणे केली त्याचं लिखाण फारसी भाषा असेल, त्याचबरोबर इंग्रजी भाषा असेल, पोर्तुगीज भाषा असेल, त्याचबरोबर फ्रेंच भाषा असेल, डच भाषा, त्याचबरोबर परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णन या सर्व बाबी तत्कालीन स्थितीमधल्या विदेशी साहित्य म्हणजेच जे काही परकीय भाषेतील लिखाण हे मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर सर्वप्रथम आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधने समजून घेताना आपण भारतीय भाषेतील साधने किंवा भारतीय भाषेमध्ये मराठ्यांचा इतिहास कशा पद्धतीने रेखाटला गेला त्यामध्ये भारतीय भाषातील साधनामध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी, तमिळ अशा विविध भाषेतील साधनांचा समावेश आढळून येतो. आणि ही सर्व साधने ही त्या काळामध्ये मराठ्यांचा इतिहास कसा होता हे समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण. तर आज आपण प्रकरण पहिले जे मराठ्यांच्या इतिहासाची साधने समजून घेताना भारतीय भाषातील साधने मराठ्यांची ही समजून घेणार आहोत. तर या भारतीय भाषेतील साधने समजून घेत असताना
त्यामध्ये सर्वप्रथम संस्कृत भाषेतील साधने समजून घेणार आहोत. प्राचीन काळापासून भारतामध्ये संस्कृत ही भाषा लोकपरिचित किंवा सर्वदूर त्याचा वापर होत होता आणि मराठ्यांच्या कालखंडात सुद्धा संस्कृत भाषा ही एक दैनंदिन भाषा किंवा लिखाणाची भाषा म्हणून वापरली जात होती. आता मराठ्यांचा इतिहास समजून घेताना जी भारतीय भाषेतील साधने आढळून आली त्यामध्ये संस्कृत भाषेतील साधने ही पद्यात्मक आहेत, म्हणजे कवितेच्या स्वरूपात काव्य रूपामध्ये मांडलेले साधनं हे संस्कृत भाषेमध्ये आहेत. म्हणजे एखादी घटना काव्य रूपात मांडली गेली. पद्यात्मक म्हणजे काव्य रूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता संस्कृत भाषेमधलं पहिलं साधन जे मराठा कालखंडाची माहिती मिळवून देण्यास उपयुक्त आहे ते साधन म्हणजे शिवभारत नंबर 1. आता कवी परमानंद हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जी आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले. पुरंदरचा तह होऊन मिरचा राजे जयसिंग यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे पोहोचले आणि आग्रा येथे पोहोचल्यानंतर तेथील तिथे जात असतानाचा प्रवास वर्णन, छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका आणि मुघलांच्या दरबारामधल्या घडलेल्या घटना घडामोडींचं काव्यात्मक रूपांतर किंवा काव्य ग्रंथाचं लेखन हे कवींद्र परमानंद यांनी आग्र्याच्या भेटीच्या वेळेसच्या सर्व घटना घडामोडीचा माहिती लिहिली. त्याचबरोबर या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही घराण्यातील मालोजी भोसले यांच्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयापर्यंतचा वृत्तांत या ग्रंथामध्ये आढळतो. तर यावरून शिवभारत यावरून काय समजतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भोसले घराणं त्यामधल्या मालोजी राजे या त्यांच्या वाडवडिलापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात घडलेल्या घटना म्हणजेच आग्र्याची जी मोहीम आहे, आग्र्याचा वृत्तांत, तोपर्यंतचा पूर्ण वृत्तांत या शिवभारत या कवी परमानंद यांच्या साहित्यातून मिळतो किंवा काव्यग्रंथातून मिळतो. म्हणजे हे झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजेच मराठ्यांच्या इतिहासाचे एक साधन. हे नंबर 1चं साधन. नंबर 2, या कवींद्र परमानंद यांनीच एक दुसरं एक साधन किंवा एक साहित्य रचना केली किंवा एक ग्रंथाची निर्मिती केली. त्यालाच अनुपुराण म्हणून नाव देण्यात आलं. नंबर 2 अनुपुराण. त्यामध्ये शहाजीराजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे म्हणजेच शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी या दरम्यानचा जो इतिहास आढळून येतो, म्हणजे शहाजीराजे भोसले हे आदिलशाही असेल यांच्याकडे चाकरी करत होते किंवा नोकरीला होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे छत्रपती संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्याचे धुरा किंवा राज्यकारभार पाहू लागले, तोपर्यंतचा पूर्ण इतिहास मांडण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये अनुपुराण कवींद्र परमानंद यांच्या या ग्रंथातून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यास
किंवा मराठ्याचा इतिहास समजून येतो. छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या विविध मोहिमा असतील औरंगजेबाविरुद्ध, त्याचबरोबर शहाजीराजे भोसले यांना आदिलशाहीकडून जे कैद करण्यात आलं, त्यांना कैदेत टाकण्यात आलं, अशा विविध घटना घडामोडी आणि शहाजीराजे यांच्या जीवनातल्या घटना घडामोडीचा विस्तृत असं विवेचन हे अनुपुराण यामध्ये आढळून येतं. आता आपण ही जी 2 साधनं बघितली, या साधनावरून आपल्याला काय समजतं, तर त्या साधनाचं नाव म्हणजे त्या ग्रंथाचं नाव, कोणी निर्मिती केली आणि काय माहिती आहे. विस्तृत अशी माहिती न लिहिता सुद्धा आपण फक्त कोणतं साधन आहे, त्या साधनामध्ये कोणत्या घटना घडामोडी, कोणाच्या घटना घडामोडी आढळतात आणि तो ग्रंथ कोणी लिहिला याबद्दलची माहिती जरी लक्षात ठेवली तरी आपल्याला इतिहासाची साधने ही समजून घेण्यास मदत होतं. ही 2 साधने झाली. आता नंबर 3, राधा माधव विलास चंपू नावाचं एक साहित्य किंवा एक काव्य ग्रंथ नंबर 3चं हे कवी जयराम पिंडे यांनी लिहिलं. आता या राधा माधव विलास चंपू या ज्या काही काव्यग्रंथामध्ये जयराम पिंडे यांनी शहाजीराजे यांच्याबद्दलची माहिती दिली आणि शहाजीराजांच्या आश्रयाखाली किंवा दरबारामध्ये एक दरबारी कवी तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजेच मध्ययुगीन कालखंडामध्ये अशी एक प्रथा परंपरा निर्माण झाली की प्रत्येक शासक, काही सरदार सामंत असतील तरीही आपल्या राज्यामध्ये एखादा कवी, भाट किंवा लिखाण करणारा व्यक्ती त्याला योग्य तो मोबदला देऊन किंवा बक्षीस दिलं जायचं आणि तो ग्रंथ निर्मिती किंवा घटना घडामोडीचं लिखाण करायचं आणि त्या आधारावरच आपल्याला तत्कालीन स्थितीची माहिती समजून येते. तसाच हा कवी होता जयराम पिंडे आणि त्यांनी राधा माधव विलास चंपू हे एक काव्यग्रंथाचं लिखाण केलं आणि शहाजीराजांचं चरित्र म्हणजे शहाजीराजांचा पराक्रम, त्यावर टाकलेला प्रकाश, शहाजीराजांनी केलेली आदिलशाहीची चाकरी, त्याचबरोबर शहाजीराजांनी ज्या मोहिमा वेगवेगळ्या राजसत्तेविरुद्ध गाजवल्या, आपल्या कार्यकाळामध्ये केलेला पराक्रम असेल किंवा युद्ध मोहिमा, या सर्व बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये या राधा माधव विलास चंपू या माध्यमातून समजण्यास मदत होते. तर हे साधन झालं शहाजीराजांचं पूर्ण चरित्र, त्यांचा पराक्रम आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कार्यकर्तबगारीचा पूर्ण माहिती समजून येते. आपण 3 साधने, जी वाङ्मयीन साधने संस्कृत भाषेमधले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीवर आधारित हे ग्रंथ निर्मिती आहे, म्हणजेच मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी ही महत्त्वपूर्ण साधन आहेत. ते 3 साधनं पाहिली. त्यामध्ये संस्कृत भाषेतल्या या साहित्यामध्ये शिवभारत जे कवी परमानंद यांनी लिखाण केलं नंबर 1. नंबर 2, अनुपुराण कवी परमानंद यांनीच निर्माण केलं, याबद्दल माहिती पाहिली. आणि त्याचबरोबर राधा माधव विलास चंपू हा काव्यग्रंथ जो जयराम पिंडे यांनी मांडलेला जो ग्रंथ आहे, यावरून तत्कालीन स्थितीमधल्या इतिहासाची म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होते. तर आजच्या भागामध्ये आपण माहिती पाहत असताना मराठ्यांच्या इतिहासाची साधने हे पहिलं प्रकरण अभ्यासत असताना त्यामधला वाङ्मयीन साधन हे नंबरचा पॉईंट पाहिला आणि ह्या वाङ्मयीन साधनामध्ये भारतीय भाषातली साधने
मराठी कालखंडातील आणि परकीय भाषेतील साधने किंवा भारतीय भाषेतील साधने आणि परकीय भाषेतील साधने यामधला भारतीय भाषेतल्या संस्कृत या भाषेतल्या 3 साधनाची माहिती बघितली आणि जे काही अन्य साधन असतील किंवा साहित्य असेल या साहित्याची माहिती आपण उद्याच्या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत.